मंडळी, आपण पारू मालिका 11 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅटरी लावतो फोनची आणि म्हणतो की तुम्ही नीट आहात ना दोघेजण. पण मग ते दोघेजणही खाली पडलेले असतात, आदित्य आणि पारू. मग ते दोघेही उठतात आणि बोलतात की हो हो आम्ही ठीक आहोत म्हणून. तेवढं तिथून मॅनेजर येतो आणि मॅनेजर ब्लँकेट आणि बल्ब देऊन जातो आणि म्हणतो की लाईट गेली आहे ना, तर हे लावून घ्या. एकदम बल्ब लावतो, लाईट येते आणि पारू बोलते की तुम्ही थोड्या वेळ मला द्या, मी सगळे इथले छानसं आवरते, तुम्ही दोघेजण तिकडे जाऊन बसा. मग ते आदित्य आणि प्रीतम साईडला जाऊन बसतात. तोपर्यंत पारू आणि गणी सगळं छानसं आवडतात. 4 असं बेड केल्यासारखं तयार करून घेतात, त्याच्यावर ब्लँकेट वगैरे टाकतात. मग तेवढ्यात तिथे आदित्य आणि प्रीतम येतो आणि म्हणतो किती अवघड दिसत होतं पण किती छान केलंयस तू पारू आणि सोपंही केलं आहेस. मग प्रीतम खाली बसतो आणि म्हणतो वा किती छान बेड आहेत. तुला इमॅजिन तरी होतंय का किर्लोस्कर ग्रुप ऑफचा CEO ह्या अशा बेडवर बसलेला आहे, इमॅजिन तरी करतीये का पारूचं, असं बोलत असतो. मग मी म्हणतो झोपण्याची तर व्यवस्था झाली, पण आता माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत, त्या कावळ्यांचं काय करायचं. मग पारू म्हणते हो हो मी पाहते. आदित्य म्हणतो की मी ते मॅनेजरला विचारतो की आहे का जेवणासाठी काही. मग पारू म्हणते नाही मी जाऊन येते. मग तिकडे जाते आणि मॅनेजरला बोलते की दादा जेवणासाठी काही आहे का. तर तो बोलतो की जो कुक होता तो पण घरी गेलेला आहे, त्यामुळे किचनमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. पारू बोलते जे काय आहे ते बघा आणि मला द्या, मी तयार करते जेवण. मग मॅनेजर बोलतो हो हो थांबा मी जाऊन पाहतो आणि थोडंसं एक डब्बा आणि काहीतरी घेऊन येतो. मग ते पारू म्हणते की दादा खूप तुमची मदत झाली आम्हाला, मी याच्यातूनच जेवण करते, तुम्हीही या जेवायला. तर तो बोलतो की नाही माझा घरातून टिफिन आला होता, मी जेवण केलेलं आहे. पारू बोलते ठीक आहे. मग तिकडे जाते आणि जेवण बनवायला सुरुवात केलेली बसलेली असते गाडीमध्येच आणि ओरडत असते की काय ह्यांना कळत नाही, कुठल्याही ठिकाणी झोपायला तयार झाले हे. पारूच्या म्हणण्यानुसार खरंच ती बोलत होती ते खरे, इमॅच्युअर आहे. मी इथे रागवून आले तरी तो आला का माझ्या मागे, असं म्हणत असते दिशा. तर मला ना भूक पण लागली आहे, काय करायचं आता, मी झोपते तसंच, असं म्हणून ती झोपी जाते आणि तिला गाडीजवळ असं कोणीतरी आल्यासारखं चाहूल झालेली असते. ते पारूजवळ आलेला असतो आणि पारूला म्हणतो तू काय करते. ते म्हणते स्वयंपाक बनवते, भुका लागल्यात ना सगळ्यांना. आदित्य म्हणतो त्या मॅनेजरने काही नाही दिलेलं का. ते बोलते नाही त्यांच्याकडे काही शिल्लक नव्हतं ना, त्यामुळे त्यांनी मला काहीच दिलं नाही आहे, जेवण बनवते. मग आदित्य म्हणतो काही असं काही करायचं नाही आहे. पारू म्हणते नाही भुका लागल्यात ना, आपल्याला करावंच लागेल. मग ती चुलीला जाळ लावत असते आणि फुकत असते फुकारीने. तर आदित्य म्हणतो मला एकदा ट्राय करू दे. तर त्याच्या डोळ्यात पूर्ण धूर जातो. मग तो असा धूर गेल्यासारखं करत असतो. पारू म्हणते माझ्याकडे बघा. ते म्हणतो कुठे बघू, मला डोळेच उघडता येत नाही. मग पारू त्याच्या डोळ्यांना पाणी लावते आणि मग डोळे उघडतो आणि मग पारू चुलीला जाळ लावतो. ते म्हणते किती सोपं होतं ना. मग पारू तिथे स्वयंपाक बनवते आणि दिशाकडे जाते. दिशाला बोलवण्यासाठी तर गाडीचा काच वाजवत असते, 2-3 वेळा वाजवते आणि मग दिशा बाहेर येते. म्हणजे बावळटे का, तुला कळत नाही आहे का, तू का अशी घाबरवते मला, सारखं सारखं एक केओस तयार करते इथे येऊन. ती बोलते की मी आत्ताच आली आहे. मग तू किती वेळ झालं मला घाबरवते असं बोलते दिशाला. मग म्हणते काय आहे तुझं, मला इथे झोपू दे ना. मग पारू म्हणते मी ना जेवण बनवलं आहे तर जेवणासाठी चला म्हणून. मग बोलते चला अशीही मला भूक लागलेली आहे, तिथे जाऊन जेवते आणि तिथेच झोपते, असं म्हणून तीही त्यांच्यासोबत जाते आणि मग जेवायला बसा म्हणते सगळ्यांना. आणि मग प्रीतम म्हणतो ताट कुठे आहेत आता, ताट तर नाही आहेत. मग गणी येतो, गणी म्हणतो हे माझ्या ताईडीने पानापासून बनवलेलं आहे ताट. मग सगळ्यांना वाढते आणि मग भाजी वगैरे सगळ्यांना वाढते. भाजीसाठी चमचाही ती पानाचाच तयार करते, सगळ्यांना जेवण वाढते. दिशाला म्हणते दिशा मॅडम खा ना. तर म्हणते मी अशा ह्याच्यामध्ये खाणार, अजिबात खाणार नाही म्हणतो. खूप छान जेवण बनवलं आहे, अप्रतिम जेवण आहे पारू. आदित्य म्हणतो की खूप छान आहे. मग दिशाही जेवण ट्राय करते आणि म्हणते मला चमचा पाहिजे आहे. तर मग ते पानाचाच चमचा करून देते. तर मग दिशा बोलते मी का ह्याने खाऊ का, एवढा मोठा का, भाजी भाकरी खायची आहे ना मला. आणि सगळेच मस्त आनंदात जेवण करतात आणि झोपलेले असतात. ते मॉर्निंगला सगळे उठतात आणि मॅनेजर बोलतो की मला माफ करा, मी तुमची काहीही सोय करू शकलो नाही, पण ह्या मॅडमने खूप छान तुमची सोय केलेली आहे. ज्या पण घरात जातील तिथे त्यांचं सोनंच करतील, खूप जादू आहे या मॅडमच्या हातामध्ये. आदित्य म्हणतो तुम्ही जे काही आमच्याबद्दल केलं तेही त्याच्यासाठीही मी धन्यवाद म्हणतो आणि
मग तो मॅनेजर बोलतो की इथून पुढे जाताना कुठेही गाडी थांबवू नका रस्त्यामध्ये, आणि काहीही झालं तरी गाडी थांबवायची नाही, सरळ नीट रस्त्याने चालत जायचं. आदित्य म्हणतो हो हो थँक्यू म्हणून ते तिथून निघून जातात. आदित्य वगैरे ते प्रवास सुरू करतात आणि मध्ये गेल्यानंतर त्यांच्या गाडीवर अंडे टाकलेले जातात. मग गणी म्हणतो तायडे हे काय व्हायला लागले, मला ना लई भीती वाटायला लागली आहे. तर मग आदित्य म्हणतो, पारू म्हणते कुठेही थांबू नका चला म्हणून. तर मग आदित्य म्हणतो नाही नाही, हे साफ केल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाताच येणार नाही, वायपर तर फिरवूच नको, नाही तर सगळी काच पुढची खराब होईल म्हणून. मग प्रीतम म्हणतो हो हो साफ करायला उतरावंच लागेल म्हणून. ते बघतो गाडीतून कुणी खाली उतरू नका. मग प्रीतम म्हणतो की तुला काय नाही व्हायला पाहिजे, मी उतरतो आणि काच साफ करतो. तर मग पारू म्हणते मीही उतरते, मुलगी बघून काहीही नाही करणार. मग तिथं दिशा म्हणते तू काही येडी आहे का, हिरोईन बनायला निघाली, शांत बस, आणि तू जर खाली उतरली तर मी परत तुला गाडीमध्ये घेणार नाही, तुला एकदा सांगते. खाली उतरतो आणि प्रीतमच्या डोक्यामध्ये दगड लागतो आणि मग इकडून आदित्य आणि पारू खाली उतरून पळत निघून जातात. आणि मधून गणू ओरडत असतो की तायडे तायडे म्हणून. तर मग दिशा त्याला म्हणते लिलीपूट शांत बस, तुला कळत नाही आहे का, शांत बस ना. तर त्याग मग गणू म्हणतो की प्रीतम सरांना लागलंय, तुमचं लग्न होणार नाही आणि तुम्ही इथे बसलायत शांतपणे. आलेले असतात दरोडेखोर आणि ते पारूला धरतात. इकडून आदित्य मोठ्याने ओरडतो पारू म्हणून आणि मग ते सगळ्यांनाच धरून बाहेर आणतात गाडीच्या. तर उद्याच्या भागामध्ये पाहूया काय होतं ते. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.